हवेलीच्या आत आज वातावरण काहीसं बदललेलं होतं. जणू भिंतींच्या आतच अस्वस्थता साठून राहिली होती. तिने सगळीकडे नजर फिरवली आणि अधीर स्वरात गाडीची चावी मागितली. तिला ताबडतोब बाहेर जायचं होतं. हाताच्या इशाराने तिने राजेशला आत जायला सांगितलं, पण राजेश तिथून थांबून राहिला. खोलीकडे जाण्याऐवजी तो आपल्या मालकाच्या चेहऱ्याकडेच घाबरलेल्या नजरेने पाहत होता. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती आणि चेहऱ्यावर घबराट उमटली होती. तिने पुन्हा सांगितलं की ती त्याच्याशीच बोलत आहे आणि तो कुठल्या विचारात हरवला आहे. तिने चिडून आदेश दिला की जाऊन चाव्या घेऊन ये, कारण आता उशीर चालणार नव्हता. पण राजेशची शांतता आणि घाबरलेला चेहरा पाहून ती स्वतःच गोंधळून गेली. या हवेलीत असं कधीच झालं नव्हतं, जिथे तिच्या एका इशाऱ्यावर नोकर लगेच कामाला लागत असत. पण आज राजेशने जणू आदेश ऐकणंच बंद केलं होतं. विराजसिंगने त्याच्या डोळ्यांसमोर बोटे चटकावली तेव्हा तो दचकून शुद्धीवर आला आणि चोरट्या नजरेने लहान मालकीन सानियाकडे पाहू लागला. सानिया वयाने अजून अल्पवयीन होती, पण संपूर्ण घरात तिचाच दबदबा होता. मोठे असोत वा नोकर, सगळेच तिच्या पुढे दबून राहत. विराजसिंगने त्याची नजर जिथे थांबली होती तिकडे पाहिलं तर सानिया समोर उभी होती. तिच्यावर नजर पडताच तिने लगेच पापण्या झुकवल्या आणि चेहऱ्यावर बनावटी निरागसपणा चढवला. बोटं एकमेकात गुंफत ती अशी उभी होती जणू तिला काहीच माहिती नाही. बाहेरून जितकी भोळी दिसत होती, आतून तितकी चतुर होती, हे विराजसिंगला चांगलंच ठाऊक होतं. त्याने छातीवर हात बांधून दोघांच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं, जणू काही न विचारताच सत्य ओळखायचं होतं. राजेशची अवस्था आणखीनच खराब झाली. भीतीने त्याचं अंग थरथरत होतं. कारण स्पष्ट होतं, विराजसिंगला आपल्या गाड्यांबाबतचे निष्काळजीपणा अजिबात सहन नव्हता. आणि हा तर खूप मोठा प्रकार होता. राजेश गाड्यांच्या देखभालीसाठी नेमलेला होता. एखादी गाडी बिघडली तर ती दुरुस्त करणं त्याची जबाबदारी होती. विराजसिंगचा चेहरा पाहून सानिया काहीही न बोलता तिथून निघून आपल्या खोलीत गेली. आता तिथे फक्त ते दोघेच उरले. विराजसिंगचा आवाज कठोर झाला आणि तो म्हणाला की आता बोलेल की अजून उभा राहायचं आहे. राजेशने घाबरून हात जोडले आणि माफी मागित सांगितलं की यात त्याची काहीच चूक नाही. धीर एकवटून त्याने सांगितलं की लहान मालकिनीच्या गाडीला धडक बसली होती. गाडीची अवस्था खूप खराब होती, म्हणून त्याने ती मेकॅनिकलकडे पाठवली होती. हे ऐकताच विराजसिंगच्या पायाखालची जमीन सरकली. तो रागाने ओरडला की ती गाडी त्याने फक्त 2 दिवसांपूर्वीच घेतली होती. अगदी नवीन होती आणि तिला गाडी चालवायची परवानगी कोणी दिली? त्याने कितीतरी वेळा समजावलं होतं की सानियाला अशा गोष्टींपासून दूर ठेवा. तिला अजून नीट ड्रायव्हिंगही येत नाही. रागाच्या भरात त्याने राजेशला तिथून निघून जायला सांगितलं. आतून त्याचं मन प्रचंड अस्वस्थ झालं होतं. 2 दिवसांपूर्वीच एक मोठा व्यवहार पूर्ण झाला होता. त्या आनंदात त्याने ती महागडी गाडी घेतली होती आणि अवघ्या एका दिवसात हे सगळं. पण अचानक त्याच्या मनात एक वेगळाच विचार आला. सानियाला कुठे इजा तर झाली नसेल ना? जर गाडीची अवस्था इतकी वाईट होती तर अपघातही लहान नसेल. हा विचार येताच त्याचा राग काळजीत बदलला आणि तो ताबडतोब हवेलीकडे वळाला. वेगाने पावलं टाकत तो खोलीत शिरला तेव्हा पाहिलं, सानिया ड्रेसिंग टेबल समोर बसलेली होती. चेहरा शांत होता, जणू काही घडलंच नाही. ती आपल्या कामात मग्न होती. तिला सुरक्षित पाहून तो दारातच थांबला. काही क्षण तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला. हळूहळू त्याचा श्वास सामान्य होऊ लागला. त्याने नजर वळवली. त्याला माहीत होतं की त्याला आपल्या भावना आवराव्या लागतील आणि कोणत्याही परिस्थितीत मर्यादा ओलांडायच्या नाहीत. ती त्याची पत्नी असली, कायदेशीरदृष्ट्या त्याचा हक्कही असला, तरीही त्याला हे पूर्णपणे ठाऊक होतं की तिचं वय अजून फक्त 17च आहे आणि नकळत जरी अशी काही चूक झाली जी तिच्या अल्पवयीन अवस्थेच्या नावाखाली माफ होऊ शकणार नाही, तर तो आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. मुद्दाम त्याने आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली, पण ती आपल्या कामात इतकी गुंग होती की त्याच्याकडे पाहण्याचीही तसदी तिने घेतली नाही. विराजच्या ओठांवर नकळत हलकीशी स्मितरेष उमटली. ती नेहमीच अशी होती, बेफिकीर, थोडी निष्काळजी.
जणू जगाची कोणतीही चिंता तिला स्पर्श करत नव्हती. अशी मुलगी कोणाच्याही मन जिंकू शकत होती. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 2 वर्ष झाली होती, पण या 2 वर्षात तिच्या जवळ जाणं तर दूरच, विराज सिंगने कधी थांबून आपल्या पत्नीला नीट पाहण्याचाही प्रयत्न केला नव्हता. आणि कदाचित हीच गोष्ट आता सानियालाच टोचू लागली होती. तिला दाखवायचं होतं की ती आता लहान मुलगी राहिलेली नाही, तर समजूतदार झाली आहे आणि तिला सगळं नीट समजते. "तू ठीक आहेस ना?" असं म्हणत तो वेगाने तिच्याजवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून काळजीच्या स्वरात त्याने विचारलं. त्याच्या स्पर्शाने सानियाच्या अंगातून शहाऱ्याची लहर पसरली. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. गाल लाजेने गुलाबी झाले. आजकाल तर ती जरा जास्तच हळवी झाली होती, कारण तिला आता आपल्या पतीच्या जवळीकाची ओढ लागली होती. उफाळत्या तारुण्याच्या भावना तिला छळत होत्या आणि विराजच्या रुंद छातीला बिलगून आपल्या भावनांना शांत करावंसं तिला वाटत होतं. पण विराज नेहमीच अंतर ठेवत असे आणि ही गोष्ट सानियाला चिडवायची. विराज सिंगला ती कशी सांगणार होती की त्याच्या सुगंधाला जवळून अनुभवण्यास? तिचं मन आतून तडफडू लागलं होतं. "मी ठीक आहे," तिने थरथरत्या आवाजात अडखडत उत्तर दिलं. पण विराजने तिच्या सुराकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याने तिला हाताने धरून उभं केलं आणि समोर उभं करून नीट तपासू लागला. "तुला नक्कीच इजा झाली आहे, पण तू मला सांगत नाहीयेस." तो तिच्या हातांना स्पर्श करत पाहत होता आणि मग त्याचे हात तिच्या कमरेवर गेले. सानियाने डोळे मिटले. त्याचा प्रत्येक स्पर्श तिच्या धडधडीत नवा गोंधळ निर्माण करत होता. आणि या सगळ्यांपासून अनभिज्ञ विराज तिच्या शरीरावर इजा शोधत होता. "इजा तर कुठेतरी दुसरीकडेच झाली आहे. तू अजून योग्य जागेपर्यंत पोहोचलेलाच नाहीस." असं म्हणताच विराज घाबरून थबकला. "तुला कुठे कुठे दुखापत झाली आहे, मला दाखव," तो म्हणाला. "इथे दुखतंय," असं म्हणत तिने छातीकडे बोट दाखवलं. "माझ्या वेदना समजून घ्या. मला किती त्रास होतोय आणि तुम्हाला त्याची जाणीवही नाही," ती भावुकपणे म्हणाली. "तू अगदी वेडी आहेस, पूर्णपणे वेडी," असं तो म्हणाला. तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला लगेच कळाला आणि तो क्षणात मागे सरकला. "हो, मी वेडीच आहे विराज. तुमच्या प्रेमात वेडी झाली आहे. माझ्या धडधडी ऐका. आता त्या दिवस रात्र तुमच्याच नावाने धडधडतात. पण तुम्ही माझ्यापासून असं दूर पडता, जणू मी अस्पृश्य आहे. मी तुम्हाला आवडत नाही का? मी खूप वाईट आहे का? मी सुंदर नाही का?" ती डोळ्यात पाणी घेऊन वेदनेत प्रश्न विचारत होती आणि विराजला तिच्या डोळ्यातले अश्रू अजिबात आवडत नव्हते. तो पुढे येऊन तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला, "तू खूप सुंदर आहेस सानिया. इतकी की कुणाच्याही वाहनावर गारूड पडेल. आणि हे डोक्यातून काढून टाक की मला तू आवडत नाहीस. मग तुम्ही माझ्यापासून दूर का राहता? माझ्या जवळ का येत नाही?" ती सुस्कारे टाकत म्हणाली, "ही माझी मजबुरी आहे सानिया. हे सगळं मी तुझ्याच भल्यासाठी करतोय. तू अजून 17चीच आहेस आणि या नात्याची नाजूकता समजायला वेळ लागेल. मी लहान नाही, मी मोठी झाली आहे." "कुठून लहान आहे ते सांगा," ती ठामपणे म्हणाली. तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून विराज क्षणभर गोंधळला, पण त्याने स्वतःला सावरलं आणि नजर बाजूला वळवली. "पाहिलंत ना, मी तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही नजर चुकवता. मला मनसोक्त पाहतही नाही," ती म्हणाली. सानियाच्या तरुण मनाला विराजच्या संयमामागची कारणं उमगत नव्हती. तिला फक्त दुर्लक्ष बोचत होतं. विराज शांतपणे म्हणाला, "लवकरच तुझ्या सगळ्या तक्रारी दूर करीन, पण त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल." तो समजावून सांगत होता की आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीत उतावीळपणा नको. आयुष्य प्रयोगांसाठी नाही, ते खूप मौल्यवान आहे. तो अजूनही समजावत राहिला, पण सानिया मात्र त्याच्या शब्दांपेक्षा भावनांमध्ये अडकलेली होती. तो निघणार इतक्यात तिने त्याचा हात पकडला. "काय झालं? काही सांगायचं आहे का?" तो शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला. कारण तिने परवानगीशिवाय गाडी हाताळली
याचा राग त्याच्या मनात होता. गाडीपेक्षा तिच्या सुरक्षिततेचीच त्याला जास्त चिंता होती. तिला काही झालं असतं तर तो जबाबदारी कशी निभावली असती. आजीने त्याच्याकडून घेतलेले वचन त्याला आठवलं. त्याने सानियाचा हात हलकेच सोडला आणि म्हणाला, मला तुझी तब्येत बरी वाटत नाही. हवं असेल तर डॉक्टरकडे नेऊ का? माझी तब्येत बरी नाही, पण माझ्या वेदनांचं उत्तर फक्त तुमच्याकडे आहे, ती हळू आवाजात म्हणाली. कदाचित त्याला खरंच कळालं नसेल, किंवा कदाचित तो जाणून बुजून अनभिज्ञ राहिला असेल. काहीच नाही, मी उगाचच बोलत होते. तुम्ही जा, ऑफिसला उशीर होत असेल. असं म्हणत ती रागात तेथून निघून गेली आणि तोही खांदे उडवत खोलीबाहेर पडला. ऑफिसमध्ये बसून त्याला अजून 2 तासही झाले नव्हते. तोच पुन्हा घरून फोन आला आणि हा फोन त्याच्या अत्यंत विश्वासू नोकराचा होता, ज्याला त्याने सानियाच्या सुरक्षेसाठी ठेवलेलं होतं. साहेब, मालकीन कुठेच सापडत नाही. ती कुठे गेली आहे काहीच कळत नाही. तू काय बोलतोयस? मी तुला सांगितलं नव्हतं का तिच्यावर लक्ष ठेवायला? तिला घराबाहेर जायची परवानगी कोणी दिली? आणि तुला हेही माहीत नाही की ती कुठे आहे. उद्यापासून तुला कामावर येण्याची गरज नाही. त्याचं डोकं अक्षरशः भणभणू लागलं होतं. तो तिला जितकं समजावायचा तितकी ती त्याच्या डोक्यावर चढून नाचायची. हे देवा, मला संयम दे, नाहीतर यावेळी ही मुलगी माझ्याच हातून मार खाईल. तो मनातल्या मनात संतापत होता, तिला शिव्या घालत होता. त्याचवेळी त्याने मोबाईल काढून तिची लोकेशन शोधायला सुरुवात केली. प्रत्यक्षात सानियाच्या फोनमध्ये त्याने एक छोटंसं डिव्हाइस जोडलेलं होतं, ज्यामुळे ती सध्या कुठे आहे हे कळू शकत होतं. पण हे काय, तिचा मोबाईल तर घरातच पडलेला होता. त्या दिवशी हवामानही फारच खराब होतं. जोरदार वारा सुटला होता आणि वादळाची शक्यता होती. आणि तिकडे ती मुलगी गाडी घेऊन बाहेर निघून गेली होती. एक गाडी तर तिने आधीच उद्ध्वस्त केली होती आणि आता दुसरीही तिच्या हातून जाणार असं वाटत होतं. त्याने आपल्या भोळ्या आणि मूर्ख पत्नीच्या सगळ्या मैत्रिणींना फोन लावले, पण सगळ्यांनीच अज्ञानाचं नाटक केलं. मग तो हवेलीच्या आसपासच्या भागात तिला शोधत निघाला आणि जवळजवळ 3 तासांच्या शोधानंतर ती एका चहाच्या टपरीवर बसलेली दिसली. ती अत्यंत निवांतपणे चहा पीत होती. समोरच्या टेबलावर बसलेले काही टवाळ मुलं तिला विचित्र नजरेने पाहत आहेत याची कल्पना तिला नव्हती. आणि हे दृश्य पाहून विराजसिंगचं रक्त खवळलं. तो संतापाने तिथे धावला आणि एका मुलाचे कॉलर पकडून त्याच्या चेहऱ्यावर जोरदार चापट लगावली. तो मानसिकदृष्ट्या तयार नसल्यामुळे डगमगत जमिनीवर कोसळला. हे पाहून बाकीचे मुलंही चकित झाले. या अनोळखी माणसाने काहीही न बोलता त्यांच्या मित्रावर हात उचलला होता. तुझी एवढी हिंमत कशी झाली आमच्या मित्रावर हात उचलायची? दुसरा मुलगा ओरडत उभा राहिला, पण विराजने त्याचाही हात पकडला आणि त्यालाही चांगलाच धडा शिकवला. थोड्याच वेळात तिथे बसलेल्या सगळ्या मुलांना त्याने अद्दल घडवली. सानिया, जी फक्त थोड्या रोमांचासाठी घराबाहेर पडली होती, तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की विराजसिंग तिला शोधत इथे येईल. आता तो थेट आपल्या पत्नीपाशी आला आणि टेबलावर जोरात हात आपटला. मी तुला काय समजावलं होतं सानिया? तू माझ्या घरात पाऊल ठेवशील तेव्हा तुला तुझे सगळे जुने ढंग सोडावे लागतील. सगळ्या सवयींचा त्याग करावा लागेल. मला माहीत आहे तुझ्या वडिलांनी तुला प्रचंड मोकळीक दिली होती, इतकी की त्यांना त्यांची मुलगी कुठे आहे, कुणासोबत वेळ घालवते याचंही देणं घेणं नव्हतं. पण माफ कर, मी तुला इतकी मोकळीक देऊ शकत नाही. तू माझी पत्नी आहेस, माझी इज्जत आहेस आणि जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात आहेस तोपर्यंत तुझं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आता तू स्वतः चालत येतेस की मी तुला ओढत नेऊ? शेवटचं वाक्य त्याने दात आवळून म्हटल्यावर ती क्षणात उभी राहिली आणि धावत गाडीच्या दिशेने निघाली. विराजसिंगने तिच्या आणलेल्या गाडीवर एक नजर टाकली. देवाचे आभार मानले, कारण गाडीची अवस्था अगदी ठीक होती. या रात्रीच्या वेळी तू इथे काय करत होतीस आणि गेल्या 3 तासात कुठे फिरत होतीस? मला खरं खरं सांग. तो कठोर स्वरात म्हणाला. मी रोहन आणि बाकी लोकांसोबत जेवायला आले होते. ती म्हणाली, हे तेच ना तुझे कॉलेजचे मित्र?
हे ऐकताच तिने लाजून मान खाली घातली. मी तुला काय सांगितलं होतं? तुझे सगळे पुरुष मित्रांशी संबंध तोडायचे. मग हे सगळं काय आहे? मला मूर्ख समजून ठेवले आहेस का? मला फसवणं इतकं सोपं आहे असं वाटतंय का? तो संतापून ओरडला. तुम्ही मला सांगितलं होतं की मी कझिनसोबत फिरू शकते आणि तुम्हाला माहीत आहे की रोहन माझा खूप चांगला कझिन आहे आणि त्याच्यासोबत माझे मित्रही होते. ती हळू आवाजात म्हणाली, तुझा तो कझिन कसा कझिन आहे मला चांगलंच माहीत आहे. तुझ्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा, बरोबर ना? तू त्याच्या आईला मावशी म्हणतेस म्हणून तो कझिन झाला का? नीट कान उघडून ऐक. तू माझ्या छातीवरचा भार आहे. तो चिडून किंचाळला. सानिया डोळे विस्फारून विराजच्या या रागीट रूपाकडे पाहत राहिली. तो तिच्यावर रागवत होता, पण तिला ते वाईट वाटत नव्हतं. उलट तिच्या मनात एक गोडशी लहर उमटत होती. तो आपला हक्क दाखवत होता आणि ते तिला आवडलं. या गंभीर क्षणातही तिला हसू आलं आणि तीच तिची मोठी चूक ठरली. तिच्या हसण्याने विराजचा राग आणखी भडकला. विराजने झटक्यात गाडी थांबवली. काय झालं? गाडी का थांबवली? ती निरागसपणे विचारत होती. गाडीतून खाली उतर, तो म्हणाला. काय? खाली उतरू? पण बाहेर खूप अंधार आहे. मी उतरणार नाही, ती म्हणत हात गुंडाळून सीटला टेकून बसली. मी सल्ला घेत नाहीये, आदेश देतोय. आत्ताच या क्षणी उतर. तुला माझ्या रागाची पर्वा नाही. उलट तू माझ्यावर हसतेस. तुम्ही माझ्याशी असं करू शकत नाही. तिचा चेहरा फिकट पडला. शरीर भीतीने थरथरू लागलं. तुला धडा शिकवण्यासाठी हे करावं लागलं. तू स्वतः उतरतेस की मी तुला ढकलून उतरवू? काळजी करू नकोस, बंगला इथून 15 मिनिटांवर आहे. बाई आलीस तर 25 मिनिटात पोहोचशील. फक्त वाटेत एखाद्या जंगली प्राण्याची भेट होऊ नये. नाहीतर फक्त तुझ्या हाडांचाच मागमूस उरेल. तो तिला घाबरवत उतरायला सांगत होता. मी आजीकडे जाऊन तुमची तक्रार करीन, ती निरागस धमकी देत म्हणाली. आणि मी सरळ नकार देईन. उलट आजीही तुझ्या या वागणुकीने वैतागल्या आहेत. तुझ्यासारख्या मुलीपासून सुटका झाली याबद्दल त्या देवाचे आभारच मानतील. तो म्हणाला. तुम्ही फार वाईट आहात. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ती रडू लागली. मला तुझ्या माफीची गरजही नाही, असं म्हणत तो स्वतः गाडीतून उतरला. तिच्या बाजूचा दरवाजा उघडला. तिचा हात पकडून तिला जोरात रस्त्यावर ओढून उतरवलं. गुडघे जमिनीवर आपटल्यामुळे जखमी झाले आणि वेदनेने ती कळवळून गेली. तिच्या किंकाळीचा आवाज ऐकून क्षणभर विराजचंही काळीज थरथरलं, पण लगेचच पुढच्या क्षणी तो स्वतःला पुन्हा दगडासारखा कठोर करून घेतो. तिला इथे सोडून देण्याचा त्याचा हेतू नव्हता. तो फक्त तिला धडा शिकवू इच्छित होता. गाडीचे दिवे जसजसे सानियापासून दूर जात होते तसतसे तिला असं वाटू लागलं की ती मृत्यूकडे चालली आहे. तो निघून गेल्यानंतर सानियाने लहान लहान पावलं पुढे टाकायला सुरुवात केली. पण अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला आणि ती बेशुद्ध होऊन रस्त्यावरच कोसळली. पाय घसरल्यामुळे ती खाली जंगलाच्या दिशेने लोटली जाऊ लागली. विराज अवघ्या 3 मिनिटं गाडी पुढे घेऊन गेला असेल. तेवढ्याच त्याचं काळीज दडपून आलं आणि सानियाचा घाबरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागला. मी हे काय करत आहे? मीही तर मुलासारखीच वागणूक देतोय. रात्रीच्या यावेळी एक तरुण मुलगी, जी माझी पत्नीही आहे, तिला रस्त्याच्या मधोमध सोडून देणं एखाद्या पुरुषाला शोभतं का? कुठे तिला एखादी वाईट व्यक्ती भेटली तर? हा विचार मनात येताच त्याने गाडी लगेच रिव्हर्स घेतली. पण तो परत त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा दूरदूरपर्यंत सानियाचा काहीच पत्ता नव्हता. जंगलातून कोल्ह्यांच्या किंकाळ्यांचे आवाज येत होते. आयुष्यात पहिल्यांदाच विराज घाबरला होता, आणि तेही त्या लहानशा मुलीच्या हरवण्यामुळे. तो मोठ्या आवाजात तिचं नाव पुकारू लागला, पण सानिया तर शुद्धी आणि भानापासून कोसो दूर जंगलाच्या मधोमध बेशुद्ध पडलेली होती. हे देवा, मी हे काय करून बसलो? ती निरागस भोळी मुलगी कुठे गेली असेल? काहीच कळत नाही. तो जवळजवळ 4 तास तिला शोधत राहिला आणि त्या 4 तासात त्याच्या तोंडाला अक्षरशः कोरड पडली होती. त्याने आपल्या एका पोलीस अधिकारी मित्रालाही फोन केला होता
आणि आता पोलीस सुद्धा त्याला मदत करत होते. थोड्याच वेळात एका माणसाचा ओरडण्याचा आवाज आला. "साहेब, इथे एक मुलगी बेशुद्ध पडली आहे. पहा, हीच तर ती नाही ना, जिला आपण शोधतोय." हे ऐकताच विराज धावत तिथे पोहोचला आणि समोर बेशुद्ध पडलेली सानिया दिसताच त्याच्या मनाला प्रचंड दिलासा मिळाला. जणू त्याला नवं आयुष्यच मिळालं होतं. त्याचं हृदय आनंदाने भरून आलं आणि तो स्वतःलाच सावरू शकत नव्हता. त्याने लगेच सानियाला आपल्या कुशीत उचललं आणि तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. भीती आणि धक्क्यामुळेच ती बेशुद्ध झाली होती. सानिया शुद्धीवर आली तेव्हा तिने पाहिलं की विराज तिच्या अगदी जवळ बसलेला आहे. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता आणि आपलं डोकं तिच्या हाताजवळ झुकवलं होतं. सानियाच्या मनात तीव्र इच्छा जागी झाली की त्याच्या केसातून हात फिरवावा आणि त्याचा स्पर्शाचा अनुभव घ्यावा. पण ती इच्छा पूर्ण करायच्या आधीच विराजने डोकं वर केलं. झोपेअभावी त्याचे डोळे लाल झाले होते आणि चेहऱ्यावर विचित्र अस्वस्थता पसरली होती. पण ज्या क्षणी त्याने सानियाला शुद्धीवर पाहिलं त्या क्षणी त्याची अस्वस्थता नाहीशी झाली आणि डोळ्यात आनंदाची चमक पसरली. त्याचा चेहरा क्षणात उजळून निघाला. "देवाचे लाख लाख आभार, तू शुद्धीवर आलीस," असं म्हणत त्याने देवाचे आभार मानले आणि थेट मंदिरात गेला. तो आजही सानियाला एक लहान मुलगीच समजत होता आणि त्यामुळेच तो तिच्याशी मुलांसारखंच वागत होता. पण सानियाला हे अजिबात आवडत नव्हतं. तिला त्याच्यासोबत खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवन सुरू करायचं होतं. पती पत्नीचं नातं हवं होतं. पण हे सगळं तोंडाने बोलायलाही तिला लाज वाटत होती. म्हणूनच ती जाणीवपूर्वक अशा कृती करत होती की विराजचं लक्ष तिच्याकडे राहावं आणि तो तिच्याकडे आकर्षित व्हावा. याच कारणामुळे सध्या ती आपल्या पतीला स्वतःच्या मागे लावून घेत होती. पण ती हे विसरून गेली होती की अशा वागणुकीने ती फक्त त्याला त्रास देत होती. या पलीकडे काहीच साध्य होत नव्हतं. विराज पुन्हा खोलीत परतला तेव्हा त्याला सानियाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली जी त्याने आजवर कधीच पाहिली नव्हती. ती त्याला एक संकेत देत होती. विराजला ते सगळं स्पष्टपणे समजत होतं, पण तिची प्रकृती आणि तिची अवस्था पाहून तो गप्प राहिला. सानियाला त्याने स्वीकारावं, पती पत्नीचं नातं पूर्णत्वाला न्यावं ही तिची इच्छा आहे हे त्यालाही माहीत होतं. पण तो घाबरत होता की कुठे या निरागस जीवावर अन्याय तर होणार नाही. त्याने तिच्या 20 वर्षाची पूर्ण होण्याची वाट पाहिली होती आणि या काळात सानियानेही धीर धरावा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अशी त्याची अपेक्षा होती. जेव्हा तो तिच्याकडे गेला तेव्हा सानियाने तोंड फिरवले आणि बेडच्या कडेला बसली. "मी तुमच्यावर रागवले आहे. मला तुमच्याशी काही बोलायचे नाही." "ठीक आहे, तुम्ही माझ्यावर रागवून जा आणि मी तुम्हाला 100 वेळा मनवण्यासाठी तयार आहे. पण देवाच्या नावाने या औषधांवर रागवू नका. या औषधं घेत नसाल तर लवकर बरी होणार नाही." "मला लवकर बरी होण्याची कोणतीही आवड नाही, कारण लवकर बरी झाल्यावर मला तुमचेच आज्ञापत्र मानावे लागेल आणि तुम्ही दिलेल्या शिक्षा सहन कराव्या लागतील." तोंड फुगवून तक्रार करताना ती सध्या थेट विराजच्या हृदयात उतरत होती आणि विराजच्या ओठांवर एक खोडकर हास्य आले होते. "माझी इतकी काळजी घेणे तुम्ही माझी शिक्षा म्हणत आहात? तुम्ही नासमज आहात. शिक्षा तर ती असेल जी तुम्ही मला देऊ इच्छिता. नाजूक जीव आहे, तुम्ही मला सहन करू शकणार नाही." त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून खोडकरपणे बोलले होते आणि सानियाचे हृदय जोरात धडधडले होते. "पूर्ण 17 वर्षे आणि 10 महिने झाले आहेत. पुढील 2 महिन्यात 18 होईन आणि तुम्ही अजूनही मला लहान समजता?" यावेळी विराज जोरात हसला. "17 सांगताय? तसं म्हणता म्हणजे 27 झाली आहात. सर्व व्यर्थ विचार डोक्यातून काढा आणि पूर्ण 3 वर्ष वाट बघा. डोकं अभ्यासावर लावा. व्यर्थ गोष्टी या रिकाम्या डोक्यात भरू नका. मला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या कुर्त्याच्या आत झाकून बघा. मी तुमची काही परवानगी घेत नाही मॅडम साहेब. उलट 2 वर्षांपासून तुम्ही मला त्रास देत आहात. मी कधी तुमच्याशी जोरात बोललो?" त्याने तिच्या चेहऱ्याला धरून आपल्या दिशेने वळवले तर ती निरागसतेने डोकं नकारार्थी हलवू लागली.
जर आज मी तुम्हाला त्या जागी सोडले असते तर त्याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यापासून द्वेष करतो किंवा मी तुमच्यापासून मुक्त होऊ इच्छितो. त्याचा थेट अर्थ असा आहे की मी तुमची काळजी करतो, तुम्हाला थोडी शिक्षा देऊन समजावून सांगतो की पुढे कुठलीही चुकीची कृत्ये तुम्ही करणार नाही. हे तुमच्या हितासाठी योग्य नाही. तुम्हाला माहीत आहे मी किती घाबरलेलो होतो. मला खरंच तुमची काळजी आहे. सानिया म्हणाली, जर काळजी करता तर का दाखवत नाही? तुम्ही नेहमी सांगता की तुम्हाला माझ्यावर प्रेम आहे, पण मला कधीही तुमचे प्रेम दिसत नाही. तिने रागाने तोंड फुगवले आणि बोलली. विराज खूप वेळ तिच्या निरागस सौंदर्याकडे बघत राहिला. बेखबरीत थोडा पुढे झुकून आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. तुम्हाला माझ्या डोळ्यात तुमच्यासाठी प्रेम दिसत नाही का? सानियाने हळूच डोकं नकारार्थी हलवलं आणि मग हळूच बोलली, पण डोळ्यात प्रेम पाहण्याचा काय फायदा? मला तर तुमची संगत हवी. माझे हृदय तुमच्या जवळ येण्यासाठी आतुर आहे, पण तुम्ही माझ्याजवळ येत नाही. माझे हृदय करते की मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून जाईन आणि तुम्ही माझ्या डोक्याला हलकेच थोपटत जगाच्या गोष्टी कराल आणि तसेच तुमच्या बोलण्यात मी तुमच्या बाहूंमध्ये झोपून जाईल. कधी हृदय उदास असते तर माझी इच्छा होते तुमच्या छातीला लावून सर्व दुःख कमी करावे. कधी मी तयार होत असते तर माझे हृदय करते तुम्ही माझी प्रशंसा कराल. तुमच्या ओठांनी माझ्या गालांना स्पर्श करत मला सांगाल, सानिया तुम्ही खूप सुंदर आहात. ती भावनांच्या प्रवाहात बोलत चालली होती आणि विराज खूप वेळ आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला आणि मग तो तिच्या ओठांवर झुकला. तिच्या मऊ गुलाबी ओठांना हळूहळू चुंबन देऊ लागला. सानियासाठी हे मानसिकदृष्ट्या तयारी नव्हती. तिचे शरीर जणू स्थिर झाले होते. गरम श्वासांचा वादळ एकमेकांमध्ये मिसळून येणे सुरू झाले होते. हृदय जणू पायाच्या हाडे तोडून बाहेर पडण्यासाठी तयार झाले होते. पण तिने विराजची शर्ट मुठीत घेतली होती. एक सुकून तिच्या अस्तित्वात उतरत असल्याचे जाणीव होत होती. विराज जो गेल्या 2 वर्षांपासून आपल्या भावनांना सावरत होता, जेव्हा आपल्या नाजूक पत्नीची संगत जाणवली तेव्हा त्याच्या भावना वाईटप्रमाणे विचलित होऊ लागल्या. त्याने तिच्या नाजूक ओठांना हळूहळू लाल केले होते आणि शेवटी विराजला आपल्या नाजूक पत्नीवर दया आली. जेव्हा तो तिच्या ओठांपासून वेगळा होऊन बाजूला सरकला तेव्हा सानिया खोल श्वास घेण्यास सुरुवात केली. तिच्या गालांवर लाजेने गुलाबी रंग चढला होता, तर तो आता शांत भावेने खालचा ओठ दातांनी दाबत डोळ्यात खोडकरपणा घेऊन आपल्या पत्नीचा हा अनोखा रूप पाहत होता. तुमची ही स्थिती आहे आणि बोलत आहात. लग्नाच्या नात्याची सुरुवात करण्याचं माहीत आहे का? त्यात काय काय करावे लागते? बोलणे फक्त ओठांपर्यंत राहत नाही, त्या पलीकडे जाते. जेव्हा संपूर्ण माझ्या तीव्रतांना सहन करावे लागेल तर कळेल तुम्ही मला कशी सहन कराल. त्याने तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहत मध्यरस भरलेल्या सुरात बोलले, तर तिने लगेच आपल्या नजर फिरवली. हृदयाच्या धडक्या अजूनही नियंत्रणात नव्हत्या. ती विराजच्या मऊ गरम ओठांचा स्पर्श अजूनही तिला आपल्या ओठांवर जाणवत होता. जर ती रुग्णालयाच्या खोलीत नसती तर ती विराजशी चिकटून जाईल, त्याच्या आश्रयात सिमटून जाईल. पण तिने स्वतःवर नियंत्रण मिळवले होते. तुम्हाला आपला कोणताही रूप दाखवण्याची गरज नाही, थरथरत्या ओठांनी सांगत असताना तिने चेहऱ्यावरील लाली लपवण्यासाठी तोंड फिरवले होते आणि हे ऐकून तो ठहाक्यात हसला होता. पण मला तर वाटत होते की माझी प्रिय लहान नाजूक बायको आता या सर्वांसाठी मानसिकदृष्ट्या तयार झाली आहे. पण मला माहीत नव्हते आमची सानिया तर फक्त मोठमोठ्या गोष्टी करण्याची क्षमता ठेवते. ठीक आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करू शकले नाही तर मी पुन्हा तुमच्याजवळ येणार नाही. आणि सानियाचे हृदय धडधडले. ती तर पुन्हा विराजची संगत करू इच्छित होती. ती पूर्ण शांत झाली. चांगले आहे, चला लवकर ही औषधं खा, मग तुम्हाला घरी नेतो. घरचेही तुमच्यासाठी खूप त्रस्त झाले आहेत. मला तर वाटत होते जितके तुम्ही सर्वांना त्रास देता ते तर आभार मानतील की तुम्ही घरी नाही आहात. पण आजी तर 50 वेळा तुमच्याबद्दल विचारल्या आहेत. त्याने प्रेमाने तिला औषधं दिले. आम्ही घरी कधी परत जाणार? ती घड्याळाकडे पाहत बोलली. 1 तासात डॉक्टर तुम्हाला डिस्चार्ज देतील.
पण मी विचार करत आहे की आम्ही सकाळी घरी जाऊ, कारण आता खूप रात्र झाली आहे. नाही नाही, मला आत्ता घरी जायचे आहे. तो तिच्या समोरच बसला आणि तिच्या चेहऱ्याकडे खोलवर पाहू लागला. काही वेळापूर्वीच्या शरारतीची लाली आता तिच्या गालांवर होती. ओठांची हलकी लालिमा विराजच्या तीव्रतेची साक्ष देत होती. ती त्याच्या नजरेमुळे खूप गोंधळात येत होती. सानिया, मी इच्छित आहे माझ्या 5 मुली असाव्यात आणि त्या 5ही तुमच्यासारख्या असाव्यात. आणि हे ऐकून तर तिच्या डोळ्यांची बाहेर पडण्याची तयारी झाली होती. पूर्वी तर त्याने कधी कोणत्याही मुलाचे नाव घेतले नव्हते. उलट त्याने अशी कोणतीही गोष्ट केली नव्हती. आणि आज तो पूर्ण 5 मुलांबद्दल बोलत होता. तो म्हणाला, आपण आता लवकरच आपले कुटुंब नियोजन सुरू करू. कारण बघा, खूप वेळ गेला आहे. मी तर 28 वर्षांचा झालो आहे. जर 2 वर्षानंतर माझी मुलं जन्माला येतील तर तो जवान होईपर्यंत मी ज्येष्ठ होईन. तो जाणून बुजून ही गोष्ट करत होता आणि त्याच वेळी तिच्या चेहऱ्याचे हावभावही पाहत होता. तिला तर वाटलेही नव्हते की तिला त्रास देताना विराजला इतका आनंद मिळेल. प्लीज, तुम्ही अशा गोष्टी करू नका. माझे हृदय घाबरू लागते. ती चिंतेत हात मळत बोलली, जेव्हा मी हे सर्व काही प्रत्यक्षात करीन तेव्हा तर तुम्ही बेहोश व्हाल. म्हणून थोडासा तुम्हाला या नात्याला समजण्यासाठी आणखा वेळ द्यायला हवा, जेणेकरून तुम्ही मानसिकदृष्ट्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहाल. आणि हे ऐकून ती नजरेने चुरगळू लागली. अंदाजे 1 तासानंतर तिथे डॉक्टर आली होती आणि तिने तिला कडक सूचना दिली होती की काहीही झाले तरी आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेऊ नये. आणि जर हे तुम्हाला टेन्शन देते तर तुम्ही मला सांगा. आणि तेव्हा तिचा हा राजही उघड झाला की डॉक्टर तिच्या पतीची बालपणीची मैत्रीण देखील आहे. आता हे जाणून घेतल्यानंतर तिचे तोंड पुन्हा रागाने फुगले. ती डॉक्टरशीही सरळ तोंड बोलत नव्हती. तर डॉक्टर प्रियाने विराजला प्रश्न विचारला, यार, तुम्ही तर युनिव्हर्सिटीमध्ये कोणालाही तोंड लावत नव्हता. उलट कॉलेजमध्येही तुमची कोणतीही मैत्रीण नव्हती. असे काय झाले की तुम्ही एका लहान वयाच्या मुलीला आपल्या जीवनात सामील केले? तर तुम्ही तर म्हणत होतात की तुम्ही एक खूप परिपक्व मुलीला आपल्या जीवनात सामील कराल. हे ऐकून सानिया विराजच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागली. तिला वाटत होते की तो म्हणेल की हे सर्व घरच्यांनी जबरदस्ती केले आहे, अन्यथा तो सानियामध्ये कोणतीही रुची ठेवत नाही. पण आश्चर्याचा धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा विराजने तिच्या खांद्याभोवती आपला हात ठेवला आणि प्रेमळ पद्धतीने बोलला, प्रेमावर माणसाचा कोणताही जोर चालत नाही. डॉक्टर प्रिया, प्रेम माणसाला कोणावरही होऊ शकते आणि कधीही होऊ शकते. मी जेव्हा या मुलीला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा पहिल्याच नजरेत मी तिचा वेडा झालो होतो. आणि दुसरीकडे माझ्या आजीचीही हीच इच्छा होती. म्हणून मी माझ्या प्रेमाला आणि माझ्या आजीच्या इच्छेला महत्त्व दिले. वाव यार, तुमच्यासाठी तर मला खूप आनंद होत आहे, ती कठीणाईने हसत बोलली. कारण प्रियाचा समावेश त्या मुलींमध्ये होता ज्यांनी विराजला प्रपोज केले होते. पण विराजने कडकपणे नकार दिला होता. आणि आता त्याच्या शेजारी एक लहान वयाची नादान मुलगी उभी पाहून ती आश्चर्य आणि चिंतेत पडली होती. कारण ती मुलगी ना तर विराजच्या लायक होती आणि ना ती विद्वान होती. सध्या तर फक्त ती BSc सेकंड इयरमध्ये होती. ते दोघे घरी परत आले होते. विराजने तिला विश्रांती घेण्यास सांगितले तर तीही आपल्या बेडवर जाऊन झोपली. सकाळी जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा तिने पाहिले की तो तिच्या खूप जवळ होता आणि तिच्या चेहऱ्यावर झुकलेला होता. हे पाहून तिचे हृदय धडधडले. पुढच्या क्षणात तिने आपल्या पापण्यांखाली झुकवल्या आणि तिच्या पापण्या थरथरू लागल्या होत्या. तुम्ही खूप सुंदर आहात, यात काही शंका नाही. हे म्हणून त्याने तिच्या ओठांवर आपला अंगठा फिरवला तर ती लाजेने बाजूला होऊन झोपली. विराजने तिच्या खांद्यावरून पकडून तिला पुन्हा आपल्या दिशेने वळवले. मी तुमच्याशी बोलत आहे. तुम्हाला तर माझ्याशी तक्रार होती ना की मी तुमच्याशी काही बोलत नाही, तुमच्याकडे लक्ष देत नाही आणि तुमच्यावर प्रेमाची कबुली देत नाही. तो आता प्रश्न विचारू लागला तर तिच्या डोळ्यात अश्रू पसरले. होय, मला वाटत होते की कदाचित आजीमुळे तुम्ही जबरदस्तीने हे लग्न केले आहे आणि लवकरच तुम्ही मला आपल्या जीवनातून काढून टाकाल आणि आपल्या वयाच्या एखाद्या परिपक्व मुलीशी लग्न कराल.
कारण मी तर मूर्ख आहे. तुमच्याबरोबर मेळ घालू शकत नाही. तुमच्यासमोर एक लहान मुलगी वाटते. लोक आमच्या नात्याबद्दल बोलतात आणि फक्त आपली मान प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्ही मला सोडून द्याल. तिने तुटक्या सुरेत सांगितले. तर विराजने अतिशय वेगाने सानियाच्या ओठांवर बोट ठेवले. आज तर ही गोष्ट सांगितली, पण पुन्हा कधी म्हणू नका. मी मरू शकतो, पण तुम्हाला कधीही स्वतःपासून दूर करू शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात. तुम्ही माझे जीवन आहात आणि मी कसा स्वतःच्या हातांनी आपले जीवन संपवू शकतो? तुम्हाला माहीत आहे, आमचे लग्न कशा परिस्थितीत झाले होते. अशा परिस्थितीत लग्न होणे ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट असते ते लग्न आयुष्यभर निभावणे. त्याचे बोलणे ऐकून ती पुन्हा आपल्या भूतकाळात हरवली. ती जेव्हा 16 वर्षाची एक निरागस कडी होती, जी आपल्या जीवनात आनंदी होती, मग्न होती. जवानपणाच्या दाराशी पाऊल ठेवले होते, पण बालपण अजून गेले नव्हते. लहान मुलांसोबत गोंधळ करणे, चॉकलेट आईस्क्रीम खाणे हे तिचे आवडते छंद होते. घरात तर एक क्षणासाठीही ती टिकत नव्हती. शाळेतून येताच बॅग एका बाजूला फेकून आणि बाहेर गल्लीत मुलांसोबत गोंधळ करण्यासाठी ती निघून जाई. तिची आई तिला मागून थांबवत राहायची. सानिया, आता तू मोठी आहे. काळजी घे बेटा. अशा प्रकारे मुली बाहेर मुलांसोबत खेळतात, चांगले दिसत नाही. आणि सानिया एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची आणि जेवढी ती बाहेर खेळत राहायची, तेवढी सानियाची आई तिच्यावर पूर्ण नजर ठेवत राहायची. कारण सानियाने जसे जसे जवानपणाच्या दाराशी पाऊल ठेवले होते, तसे ते फुलून गुलाबाचे फूल होऊ लागली होती. असे निरागस सौंदर्य पाहणाऱ्यांच्या नजरा विचलित होतात. सानियाच्या आईने काळजावर हात ठेवून आपल्या लेकीसाठी देवाकडे प्रार्थना केली होती. हे देवा, जशी तू हिला सौंदर्याची दौलत दिली, तशीच हिची नशिबेही उजड कर. पण तिला काय माहीत होते की आयुष्य अशी करवट घेईल की तिच्या साऱ्या शरारती केवळ दुःखातून बदलून जातील. सानियाच्या वडिलांचे निधन होताच तिच्या मामाने आपला खरा चेहरा दाखवला. केवळ मालमत्तेवरच ताबा मिळवला नाही, तर तिच्या आईकडे असलेले सारे दागिनेही काढून घेतले. सानियाला आपल्या घरी जणू कैदेत ठेवून तिला नोकराणीप्रमाणे वागणूक दिली जाऊ लागली. पतीच्या निधनाचा धक्का सानियाच्या आईला इतका खोल बसला की एके दिवशी तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती सानियाला या निर्दयी जगात एकटी सोडून निघून गेली. आता सानिया पूर्णपणे मामांवर अवलंबून राहिली होती. आजीला आपल्या नातीची फार आठवण येत होती. पण जेव्हा जेव्हा ती तिला भेटायची इच्छा व्यक्त करायची, तेव्हा मामा काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करायचा. ती अभ्यासात फार व्यस्त आहे असे सांगायचा. एका दिवशी आजीला मनात फारच अस्वस्थता जाणवत होती. काहीतरी चुकीचे घडत असल्याची जाणीव तिला वारंवार होत होती. आणि मागील रात्र तर तिने स्वप्नातही सानियाला त्रासात पाहिले होते. सानिया स्वप्नात येऊन म्हणाली होती, आजी, तुम्ही कशा आई आहात? तुमच्या मुलीचे हाल होत आहे याची तुम्हाला काहीच पर्वा नाही. आजीला साधारणपणे खरी स्वप्नेच पडायची. सकाळ होताच तिने हट्ट धरला, मला सानियाला भेटायला जायचेच आहे. काकांनी समजावले की तिचा मामा आपल्याला पसंत करत नाही. आपल्याला पाहून तो नाराज होईल. पण आजी म्हणाली, मला कुणाच्या नाराजीची पर्वा नाही. मला फक्त माझ्या नातीला भेटायचे आहे. 4 महिने झाले मी तिचा चेहराही पाहिलेला नाही. ती कोणत्या अवस्थेत असेल, नीट जेवते की नाही. माझी निरागस मुलगी. मी तिला तिथे पाठवायलाच नको होते. पण देवाचीच परीक्षा आली. तिच्या मामाने जबरदस्तीने तिला सोबत नेले आणि अशा रीतीने आजी आपल्या मोठ्या मुलासह तिच्या घरी पोहोचली. मात्र लिव्हिंग रूममध्ये पाऊल टाकताच त्यांना किंकाळ्या ऐकू आल्या. त्या सानियाच्याच होत्या. तिची मामी तिला निर्दयीपणे चापट मारत होती, तर सानिया स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. हे पाहून आजीचे काळीज थरथर कापले. आजीला तिला तिथून सोबत घेऊन जायचं होतं, पण मामीने एक विचित्र गोष्ट सांगितली. हवेलीत इतके नोकर-चाकर आहेत, कोणताही नातेसंबंध नसताना मी या मुलीला बाहेर पाठवू शकत नाही. आम्ही तिच्याशी कसेही वागलो,
तरी ती इथेच सुरक्षित आहे, कारण माझ्या घरात पुरुष नोकर नाहीत, फक्त मुलीच आहेत. त्याचवेळी आजीने आपल्या मोठ्या मुलाला तिथे बोलावले. आजीचा मोठा मुलगा महेश वर्मा. त्याच्या मते सानियाला हवेलीत आणण्याचा आता एकच मार्ग उरला होता, कसेही करून सानियाचे लग्न लावून तिला या नरकातून बाहेर काढणे. पण त्यावेळी सानिया फारच लहान होती, फक्त 16 वर्षांची. तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला. आपल्या मित्राचा मुलगा विराज सिंग, जो नुकताच लॉस एंजेलिसहून शिक्षण पूर्ण करून परतला होता आणि इथेच आपला व्यवसाय उभारू इच्छित होता. त्याचे आई वडील लॉस एंजेलिसमध्येच होते, पण त्याला आपल्या देशातच राहून इथेच लग्न करून सर्व काही स्थिर स्थावर करायचे होते. आणि महेश वर्माच्या मनात विराज सिंगचा चेहरा सतत फिरू लागला. तो सानियापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता आणि सानिया या नात्यासाठी अजिबात तयार नव्हती, ना मानसिकदृष्ट्या ना शारीरिकदृष्ट्या. तरीही तिला तिथून कसेही करून बाहेर काढणे गरजेचे होते. त्यामुळे सर्व मोठ्यांच्या संमतीने सानिया आणि विराज सिंग यांचे लग्न लावून देण्यात आले. असे ठरले की सध्या फक्त लग्न होईल, विदाई 3 ते 4 वर्षांनी केली जाईल. स्वतःचा व्यवसाय उभा करण्याच्या धावपळीत असलेला विराज सिंग हे सर्व पाहून फारच अस्वस्थ झाला होता. महेश काकांनी विचारल्यावर तो मनातून नकार देत इच्छित असूनही देऊ शकला नाही, कारण महेश काकांचे त्यांच्यावर फार मोठे उपकार होते. सानियाचे मामा मामी काहीच करू शकले नाहीत आणि अखेर सानियाला हवेलीमध्ये आणले गेले. आजीने सानिया आणि विराज यांची खोली वेगळीच ठेवली होती आणि विराजला यावर कोणताही आक्षेप नव्हता. सानियालाही त्यावेळी इतकी समज नव्हती आणि तिलाही काही वाटले नाही. सुरुवातीला विराज तिला लहान मुलगीच समजत होता आणि ती खरोखरच तशीच होती. खूपच खोडकर, मनमानी करणारी, सगळ्यांची नाकी न वाढणारी. ती मुद्दाम विराज सिंग सोबत पंगे घेत असे, त्याला चिडवत असे, त्रास देत असे. विराजला खूप राग येत असे, पण आजवर त्याने कधीही सानियावर मोठ्या आवाजात ओरडले नव्हते. हळूहळू सानियाला त्यांच्या नात्याची जाणीव होऊ लागली. कायम रागीट दिसणारा, देखणा, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा मालक विराज सिंग तिच्या मनावर अधिराज्य गाजवू लागला होता. त्यांच्यातील त्या पवित्र नात्याचाही परिणाम होता की ती मनोमन विराज सिंगला पसंत करू लागली होती आणि त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेली होती. मात्र विराज तिच्याकडे विशेष लक्ष देत नव्हता. तिला आठवते, एकदा सगळे लोक लग्नाला जाणार होते. बाकी सगळे गाड्यांमध्ये बसून निघून गेले होते. फक्त सानिया उरली होती, कारण तिला जायचे नव्हते. तिची तब्येत ठीक नव्हती. पण आजी म्हणाली की सानिया अशा प्रकारे हवेलीमध्ये एकटी राहणे योग्य नाही, म्हणून जाताना आजीने विराजला सांगितले होते की सानियाला औषधं देऊन तिला सोबत लग्नाला घेऊन ये. आणि विराजने होकार दिला होता. त्याने सानियाला औषधं दिले, तयार व्हायला सांगून बाहेर गेला. सुमारे अर्ध्या तासाने परत आला, तेव्हा ती अजूनही तयार झालेली नव्हती. ती घामाने पूर्णपणे भिजलेली होती आणि आपल्या ब्लाऊजच्या झिपमध्ये अडकली होती. तेव्हाच विराजने खोलीत पाऊल टाकले. तू अजून तयार नाहीस? आजीच्या फोनवर फोन येऊन माझी अवस्था वाईट झाली आहे, तो म्हणाला. तेव्हा सानिया म्हणाली, पण विराज, मी तयार झाले होते, ही झिपच मला त्रास देते आहे. असे म्हणत ती निर्धास्तपणे विराजकडे पाठ करून उभी राहिली. तिची झिप एका ठिकाणी घट्ट अडकली होती. तिच्या शुभ्र नाजूक कमरेवर विराजची नजर अडकली. पहिल्यांदाच त्याने सानियाला अशा रूपात पाहिले होते. त्या लेहंग्यात ती आपल्या वयापेक्षा मोठी भासत होती. त्यांच्या लग्नाला 8-10 महिने झाले होते आणि आता ती 17ची झाली होती. तू दुसरे कपडे घाल, असे म्हणत विराजने नजर चोरली. मी दुसरे कपडे ट्राय केले होते, पण ते मला फिट होत नाही. उरलेले सगळे रोजचे कपडे आहेत, ते आता मी घालू शकत नाही ना. सगळे कपडे छोटे पडले आहेत. फक्त हाच लेहंगा थोडाफार फिट झाला आहे, जरी हा सुद्धा टाईट आहे, असे ती म्हणाली. विराजची नजर तिच्या भरलेल्या अस्तित्वावर थिरावली, कारण जेव्हा ती या हवेलीमध्ये आली होती तेव्हा ती अगदीच कृश आणि नाजूक होती. पण या 8 महिन्यातच तिचे शरीर खूप भरले होते. तिचा ब्लाऊज तिच्या
धडक्यांवर वाईटप्रमाणे घट्ट होत होता. प्लीज, आता माझी झीप बांधा. ती कदाचित इतकी निरागस होती. ती आगीशी खेळत होती. विराज सिंग एक जवान भावनांनी भरलेला पुरुष होता आणि सानिया त्याची पत्नी कमी वयाची. ती विसरली होती की जर ती त्याच्यासमोर स्वतःला असे सादर करेल तर तो कसा स्वतःला सावरू शकेल. विचार न करता तिने आपले हात झिपकडे पुढे केले होते आणि विराजच्या हातांनी तिच्या नाजूक अस्तित्वाला स्पर्श केला होता आणि तिच्या संपूर्ण शरीरात एक ठिणगी उडाली होती. ती त्याची पत्नी होती, एक न्याय्य नात्यात बांधलेली आणि वरून एकटेपणा. तो कसा स्वतःला सावरू शकेल? त्याच्या गळ्यात दोषाची उभार वाटली होती. गळा कोरडा झाला होता. सानियाच्या उजव्या बाजूला मानेवर एक काळा तीळ, जो स्पर्श करण्यासाठी विराजचे मन अस्वस्थ झाले होते आणि मग पुढच्या क्षणात त्याने आपले ओठ त्या काळ्या तिळावर ठेवले. विराजच्या गरम ओठांचा स्पर्श जसा सानियाला आपल्या मानेवर वाटला तशी ती वाईटप्रमाणे थरथरली होती. जरी ती विराजला आवडत असली तरी असं विराजचे तिच्याजवळ येणे तिला आतल्या आत जखडले होते. ती घाबरून त्याच्यापासून दूर झाली होती. विराजच्या डोळ्यात चमकणाऱ्या मद्यरसांच्या रंगांना पाहून ती अस्वस्थ झाली होती. तुम्ही जा, मी दुसरे कपडे घालीन, अस्वस्थतेने सांगत तिने कपाट उघडून कपडे काढायला सुरुवात केली होती. हृदय तोडून बाहेर पडण्यासाठी अस्वस्थ होते. तिला अजूनही विराजच्या ओठांचा स्पर्श आपल्या मानेवर वाटत होता आणि विराजला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. सानिया फक्त 17 वर्षाची होती आणि आतापासून तो तिच्यावर असे आपल्या भावना लुटणे कुठल्या बुद्धिमत्तेचे होते? आणि त्याच दिवशी त्याने ठरवले की तो आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवेल. आपल्या भावना कधीही सानियावर प्रकट होणार नाही जोपर्यंत ती एक समजूतदार परिपक्व मुलगी होत नाही, जोपर्यंत या नात्याच्या नाजूकतेची समज येत नाही. सध्या ती लहान होती. या सर्व गोष्टींची तिला समज नव्हती. तो शांतपणे खोलीतून निघून गेला आणि सानियाने आपल्या हृदयाच्या धडक्यांना कठीणाईने नियंत्रणात केले होते. चेहरा लाजेने लाल झाला होता आणि हाच तो पहिला स्पर्श होता जो तिला विराजकडून मिळाला होता आणि ती विराजच्या संगतीसाठी आता वारंवार मचकू लागली होती. तर विराजने आपले पाऊल रोखले होते. ज्या ठिकाणी ते राहत होते तिथून त्याचे ऑफिस खूप दूर पडत होते. अंदाजे 2 ते 3 घरच्यांच्या परवानगीने त्याने आपल्या ऑफिसजवळच एक अपार्टमेंट विकत घेतले. पण सानियाची जिद्द होती की मीही विराज सोबत जाईन. विराजशिवाय ती कशी जगणार या विचारानेच तिच्या डोळ्यात पाणी येत होते. घरातील सगळ्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण सानियाच्या डोक्यात काहीच शिरेना. तिने हट्ट धरला होता की तिला फक्त विराज सोबतच राहायचे आहे. अखेर तिचा हा हट्ट पाहून घरातील मोठ्यांनी ठरवले की आता सानियाची विदाई करायला हवी. पण हा निर्णय घेण्यापूर्वी आजीने विराजला आपल्या खोलीत बोलावून घेतले. विराज बेटा, सानियाचा हट्ट पाहता मी परंपरेनुसार तिची विदाई करायला ठरवलं आहे. तू तिचा पती आहेस आणि पत्नीला आपल्या पतीसोबत राहण्याचा हक्क असतो. पण विराज बेटा, सानिया अजून खूप लहान आणि निष्पाप आहे, नादान आहे. या नात्याची पुरेशी समज तिला अजून नाही. मला खात्री आहे की तू माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घेतोयस. तू समजूतदार आहेस. या नात्याला थोडा वेळ दे, असे आजी म्हणाली. आजी, तुम्ही काळजी करू नका. तुमचा अर्थ मला नीट समजला आहे, असे विराजने उत्तर दिले. समाधानाचा दीर्घ श्वास घेत आजीने विराजच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि अशा प्रकारे विराज सानियाला आपल्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. घेऊन आपल्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. कधी कधी दोघे मिळून हवेलीत येत आणि आपल्या माणसांमध्ये बराच वेळ घालवत. यावेळीही ते हवेलीतच होते. सानियाची तब्येत बरी नसल्यामुळे विराज तिला थेट हॉस्पिटलमधून हवेलीत घेऊन आला होता आणि ती अजूनही त्याच्या कुशीत एका लहानशा बाहुलीसारखी झोपलेली होती. विराजने प्रेमाने तिच्या कपाळाला हात लावला. आता तो सानियाची पूर्वीपेक्षा अधिक काळजी घेऊ लागला होता. तिच्या छोट्या छोट्या आनंदांकडे लक्ष देत असे. तिला फिरायला घेऊन जात असे. तिला जवळ धरून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असे. कधी कधी तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवून गुड नाईट म्हणत असे आणि सानियासाठी एवढेच खूप होते.
तिलाही तेच हवे होते. ती विराजबाबत थोडी घाबरली होती. असुरक्षित वाटू लागले होते की कुठे विराज तिला सोडून तर जाणार नाही ना. पण विराजने हळूहळू तिला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली आणि तिच्या मनात एक समाधान उतरले. ती आनंदी राहू लागली, अभ्यासाकडेही लक्ष द्यायला लागली. तिच्या 18व्या वाढदिवशी विराजने तिला मोबाईल गिफ्ट केला आणि तो मिळाल्यावर सानिया फारच खुश झाली. विराजची इच्छा होती की सानियाने इकॉनॉमिक्सचा कोर्स करावा आणि त्याच्या व्यवसायात त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी राहावी. सानियालाही काहीच हरकत नव्हती, कारण तिलाही प्रत्येक पावलावर विराजसोबतच उभे राहायचे होते. वेळ हळूहळू पुढे सरकत गेला आणि पूर्ण 1 वर्ष निघून गेले. या 1 वर्षात बरेच काही बदलले होते, पण जे बदलले नव्हते ते म्हणजे दोघांच्या मनातील एकमेकांवरील प्रेम. आजही ते तितकेच घट्ट होते. त्या दिवशी विराज ऑफिसमधून परतला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. पण अपार्टमेंटमध्ये पाऊल टाकताच सानिया कुठेच दिसली नाही. त्याच्या मनात अस्वस्थता दाटून आली. विराजचे घर अपार्टमेंटमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर होते. सानिया नक्कीच छतावर असणार, कारण तिला पावसाचा ऋतू फार आवडायचा. पण पावसाळ्यात मजा घेताना ती विसरत असे की थोडीशी भिजल्याने ती आजारी पडते. विराज बुडबुडत वरच्या दिशेने गेला होता आणि टेरेसवर पोहोचून त्याच्या ओठांवर एक हलके हास्य आले होते. त्याचा विचार बरोबर निकळला होता. ती पावसात दोन्ही हात पसरून पावसाची मज्जा घेत होती. विराजला पाहताच तिने तिथूनच उडी मारून बोलली, "विराज, प्लीज या ना. बघा, पावसात किती मज्जा येते." "मूर्ख मुलगी, सध्या तुला मज्जा येते. थोड्या वेळातच तुझी तब्येत खराब होण्यास सुरुवात होईल." "काही होत नाही विराज, प्लीज या ना. आम्ही दोघे मिळून आंघोळ करू." आणि काहीतरी विचार करून विराजही तिच्यासोबत येऊन उभा राहिला. पावसाच्या थेंबांनी दोघंही भिजत होते आणि हळूहळू सानियाला थंडी लागू लागली होती. पण तिला विराजच्या संगतीत खूप आनंद मिळत होता आणि ती आपल्या थंडीला सहन करत पूर्णपणे पावसाची मज्जा घेत होती. पण ती कधीपर्यंत थंडी सहन करणार? पावसाच्या पाण्याने तिला आधीच ॲलर्जी होती. एक जोरदार शिंकेने ती विराजच्या छातीला लागून गेली होती. "झाली ना तब्येत खराब? चला आता खाली." त्याने तिचा हात पकडून खोलीत आणले आणि टॉवेलने तिला कोरडे करू लागला. त्याचवेळी तिला फटकारतही होता. "आता पुरे करा विराज. किती फटकारणार?" ती तोंड फुगवत बोलली. "आता लवकर जा, फ्रेश हो. मी तुझ्यासाठी कपडे काढतो." तिला बाथरूमच्या दिशेने ढकलत बोलला आणि मग बाथरूममध्ये जाऊन गरम पाण्याने शॉवर घेताना सानियाच्या जीवात जीव आला होता. "सानिया, हे घे कपडे, लवकर ये. मलाही आंघोळ करायची आहे." त्याने दरवाजावर नॉक करण्यासाठी हात ठेवला, पण दरवाजा आतून उघडा होता. कदाचित घाईघाईत सानियाने त्याला आतून बंद करायचे विसरले होते आणि दरवाजा आतच्या दिशेने उघडला गेला. समोरच सानिया शॉवरच्या खाली उभी शॉवर घेत होती. विराजच्या नजरी तिच्या सुंदर नाजूक अस्तित्वावर पडल्या तर त्याच्या धडक्या धडधडल्या होत्या. बेभान त्याचे पाऊल सानियाकडे वाढले होते. सानिया श्वास रोखून विराजकडे पाहत होती. पुढच्या क्षणात तिने विराजच्या दिशेने आपला रुख फिरवला होता. एका झटक्यात सानियाला त्याने मागून आपल्या छातीला लावले होते. तिच्या मानेच्या ओल्या केसांना बाजूला करत तो हळूहळू तिच्या मानेवर आणि पाठीवर आपला स्पर्श सोडत होता. तेव्हा त्याने पहिल्यांदा सानियासाठी आपल्या हृदयात भावना महसूस केल्या होत्या. जेव्हा विराजचे हात तिच्या मऊ धडक्यांवर गेले तर सानिया मचकत त्याच्या रुंद छातीमध्ये तोंड लपवत होते. तिच्या थरथरत्या ओठातून विराजचे नाव निघाले होते. "सानिया, प्लीज, आता आणखी नाही. आता आणखी स्वतःवर पहारा बसवू शकत नाही." म्हणत त्याने सानियाला आपल्या मांडीत घेतले होते आणि आतल्या खोलीत आणून बेडवर बसवले आणि मग हळूच तिच्या ओठांवर झुकला. हळूहळू तिचा रस थेंबे थेंबे आपल्या आत उतरवू लागला. त्यानंतर तो तिच्या मानेवर आला होता आणि तिथे आपल्या प्रेमाचे निशाण बनवू लागला. कधी लाजेने त्याच्या छातीमध्ये ती लपते तर कधी चादर घट्ट पकडते आणि हे दृश्य विराजसाठी खूप अनोखे, खूप प्रिय होते. त्याच्या हृदयात ही इच्छा जागी झाली की हा क्षण कधी संपू नये. तर मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल.
जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ती लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि खाली कमेंट करून आपली मतं नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.